नमस्कार मित्रांनो, व्हिजी9 अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरती 2022 ची प्रोसेस विविध जिल्हा परिषदामध्ये शिक्षकांची भरती निवड करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे या सर्वांची पदस्थापना समुपदेशन प्रक्रिया पार पडली आहे। बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये बाकी आहे। मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा इतर जिल्हा परिषदेप्रमाणे शिक्षकांची पदस्थापना त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया पार पडली 9 मार्च रोजी। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 599 नवीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे विविध कॅटेगरीमधून। तर या सर्वांची मित्रांनो छाननी करण्यात आली आहे, कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे आणि शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी नुकतीच जे काही त्यांच्या विभागानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जे उमेदवार TET घोटाळ्यात अडकले आहेत अशी सर्वांची एक यादी प्रसिद्ध केली आहे आणि या यादीतील नावे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये कुठे आहेत का याची पडताळणी करण्यासाठी शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये शोधण्यासाठी आदेश दिले होते। तर त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण अधिकारी यांनी यांची नावे आपल्या जिल्ह्यातील निवड यादीत आहेत का हे पडताळणीसाठी आदेश दिले होते। तर यामध्ये तब्बल मित्रांनो पैकी तब्बल 11 उमेदवार हे आढळले आहेत जे TET घोटाळ्यात अडकलेले आहेत, ज्यांची नावे TET घोटाळ्याशी निगडीत यादीमध्ये आहेत। तर या सर्वांची पडताळणी केली असता या तब्बल 599 शिक्षक भरतीतील उमेदवारापैकी जिल्हा परिषद कोल्हापूर येथील 11 जणांची यात समावेश करण्यात आला आहे। तर या सर्वांवर कारवाई होणार का, त्याचप्रमाणे या सर्वांची शिक्षक भरती आता पुढे का याविषयी सर्वांचे लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी हा आकडा 6 वर होता, पण काल पुन्हा पडताळणी केली असता यामध्ये 5 अजून नवीन उमेदवारांची समावेश करण्यात आला आहे जिल्हा परिषद कोल्हापूर येथे जे TET घोटाळ्यात अडकलेले आहेत। शिक्षण विभागाने TET प्रकरणात अडकलेल्या शिक्षकांची नावे वेबसाईटवरती टाकली होती। तर या नावाची आपल्या जिल्हा परिषदेमध्ये नावे आहेत का हे पडताळणी केली असता कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांना तब्बल 11 अशी नावे आढळून आली आहेत जी TET घोटाळ्याशी निगडीत आहेत। तर मित्रांनो, या सर्वांच्या आता पुढे काय होणार हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।